महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात आज सकाळी बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली. बिबट्याच्या हल्ल्यात एक युवक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नागावमधील बालू सुतार यांच्या घरासमोरील वाडी परिसरात प्रथम बिबट्या दिसला. प्रत्यक्षदर्शी केदार टरकर यांनी सांगितलं, बिबट्या खूप मोठा आहे, अक्षरशः कमरे एवढा उंच. तो अत्यंत आक्रमक स्वरूपात परिसरात फिरताना दिसला. अनेकांनी त्याला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं असं त्यांनी सांगितलं. यानंतर काही क्षणातच बिबट्या HDFC बँक परिसरातून पुढे सरकत नागाववाडीकडे गेला. घटनेची माहिती मिळताच शाळा प्रशासनानं तातडीनं विद्यार्थ्यांना वरच्या हॉलमध्ये सुरक्षित ठिकाणी हलवलं. तसंच पालकांना मुलांना ताबडतोब घरी घेऊन जाण्याचं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान वनविभागाची पथकं नागावमध्ये दाखल झाली असून बिबट्याचा शोध आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रामस्थांनी शक्यतो घराबाहेर न पडणं, लहान मुलांना घरात ठेवणं तसंच एकट्याने अथवा समूहानं बाहेर फिरणं टाळावं असा सतर्कता संदेश प्रशासनाकडून देण्यात आलाय. वाडीत कामाला चाललेलं पाड्याला काय समोरून तो आला डायरेक्ट बिबट्या. समोरून आला तर मी फटका टाकला त्याच्या काय तो मित्राच्या छातीवर बसला. त्याच्या फटका टाकला मी. त्याच्या काही जखम बिकम झाले का? नाही, जखम नाही झाली. म्हणजे बघितली, बघायला टाइमच नाही भेटला आम्हाला. काय आम्ही आमचा जीव वाचवायचा प्रयत्न केला. नाकाला फ्रॅक्चर आहे, नाकाला फाडले पंजानी, ते पंजा मारला त्यांनी. हर्षदा निखिल मयेकर, सरपंच नागाव. इकडे नागावमध्ये बिबट्या दिसलेला आहे. त्याने दोघांवर हमला पण केलेला आहे. एक जण जखमी झालेला आहे त्याच्यामध्ये. तर सगळ्यांना मी आवाहन करते, नागावमधल्या रहिवाशांना तसेच नागावमध्ये येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा, की आजच्या दिवस तुम्ही इंडोर राहा. रेस्क्यू टीम आलेली आहे, पोलीस प्रशासन इकडे पोहोचलेलं आहे. सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे, परंतु तो बिबट्या अजूनही उघड्यावर म्हणजे फिरतो आहे वाड्यांमध्ये. तर शाळा आम्ही बंद ठेवल्यात, पण मुलं शाळेमध्ये सुरक्षित आहेत. पुढील परिस्थिती पाहून शाळा सोडण्यात येतील. घरात राहून पेरेंट्सनी पॅनिक होऊ नये. तर आणि सगळ्यांनी घरात राहून थोडं प्रशासनाला करत असलेल्या कारवाईला थोडं सहकार्य करण्याची मी सगळ्यांना विनंती करीत आहे. नागावमध्ये वाळंजपारोडा एरिया आहे, तिथे एक बिबट्या दिसला म्हणून आमचे मित्र बाळू सुतार, अमित वर्तक आणि सगळे बघायला गेले. त्यांच्यावर अटॅक पण केला. एकाचं नाकच फोडलंय, तोंड फोडलंय. आता बरेच लोक तिथे आलेले आहेत आणि जवळजवळ सगळ्यांनी बघितलंय आणि खूप अग्रेसिव्ह आहे. आता कसा आला, कुठनं आला देव जाणे, पण त्याला आता पकडणं गरजेचं आहे. काही करून फॉरेस्टवाल्यांनी त्याला लवकर पकडून न्यावा ही विनंती. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.